गर्दी बापरे बाप, काय गर्दी होती ते. तर पुढचा प्रवास आपण पहिल्यांदा चालत करणार आहोत. पण जाताना चालत गेलो की आपल्याला समजतं आपण कोणत्या रूटने चाललोय, हे आजूबाजूला काय आहे. तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो मंदिराची बाहेरूनच. ही आहे गणपती बाप्पाच्या मंदिराची बॅक साईड मित्रांनो. इकडून व्ह्यू बघा किती सुंदर येतोय. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मयूर ब्लॉगच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं दर्शन सिरीजमध्ये. तर आज आपण चाललो आहे विरारमध्ये सिद्धिविनायक मंदिरामध्ये. कारण की तुम्ही दादरचं सिद्धिविनायक मंदिर तर पाहिलं असेल, पण आज तुम्हाला दाखवणार आहे विरारमधलं सिद्धिविनायक मंदिर. ते खूप कमी लोकांना माहीत असेल. तर आज आपण जाणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत. कसा होणार आहे प्रवास, कसं जायचं कसं नाही, कुठली बस पकडायची, कुठली रिक्षा पकडायची, चालत जायचं की नाही, किती वेळ लागेल, सर्व तुम्हाला दाखवणार आहोत. तर लास्टपर्यंत बनून राहा. तर आता आपण निघू. गणपती बाप्पा मोरया, चला. तर मित्रांनो, आपण मौत का खेल के इधर पोहोच चुके. कुर्ल्याला उतरलो आपण आता. इथून आता दादरची ट्रेन पकडायची. गर्दी बापरे बाप, काय गर्दी होती ट्रेनमध्ये. अजून मग धक्काबुक्की चालू होती इकडे. मित्रांनो, गर्दी पाहू शकता. खाली प्लॅटफॉर्मला चालले सगळे, अजून पण गर्दी ते. मित्रांनो, आता आम्ही प्लॅटफॉर्म नंबर 6 वरती आलतो आणि आम्हाला वाटलं इकडे ट्रेन येणार आहे. पण समोर बघा, आधीच एक इंजिनचा डबा थांबलं. त्या साईडला सगळे थांबले ते बघा, त्या साईडला सगळी गर्दी. आम्हाला वाटलं या साईडला ट्रेनर आहे. आम्ही कधीपासून इथं थांबले. आणि एम इंडिकेटरवरती पण लवकर भरोसा करू नका मित्रांनो, ते पण मॅपसारखंच आहे, कधी पण धोका देते. तर आता आम्ही त्या साईडला जाऊ. आणि गर्दी भरपूर असल्यामुळे आणि आज मेगा ब्लॉक पण आहे, त्याच्यामुळे ट्रेनचं कॅन्सल वगैरे जास्त होतात. आता जाऊया आपण. आपल्यासोबत एक जोक तर झाला आहे, पुढे बघू आता, चला. तर मित्रांनो, फायनली आपण आलो इकडं. आणि काय इज्जत चालली काय कळत नाही. तसं ट्रेन भरून चालल्यात. आतमध्ये जायला पण जागा भेटत नाही. आपण ट्राय करू. 1 hour later. मित्रांनो, आता आपण दादरला उतरलोय आणि दादरवरून आता मग विरारची ट्रेन पकडणार आहोत, विरारला जाणारी. तर मित्रांनो, गर्दी भरपूर आहे. संडेच्या दिवशी अवॉइड करा येणं. आणि जास्त करून दुपारच्या टायमिंगला या. सकाळी याल तर तुम्हाला हीच गर्दी भेटेल, जॉबला जाणारी वगैरे किंवा कुठे फिरायला जाणारी. आपण जाऊया आता पुढे, चला. ट्रेन आली आपली फास्ट. तर आता आपण याच्यामध्ये जाऊया. आणि ही पहिली ट्रेन जरा खाली भेटली आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण थांबलो वसई रोडला. लास्ट स्टॉप आपला असणार आहे डायरेक्ट विरारला जाऊन आपण उतरणार आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवतो. कारण की कंटिन्यू आमचा प्रवासच चालू आहे मित्रांनो. तर प्रवास कंटिन्यू चालू आहे, त्याच्यामुळे जास्त शूट वगैरे करता येईल ट्रेनमध्ये बसल्यामुळे. तर आता थोडीशी गर्दी कमी झाली आहे. तर पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो कसा होणार आहे पुढचा प्रवास. आणि खूप चांगला होता प्रवास मित्रांनो. खूप छान वाटते बाहेर फिरताना. थोडंसं रिलॅक्स होतं माणूस. जेवढं लांब फिरायला आलं तेवढं. तर तुम्ही जाऊन फिरायचं मित्रांनो, जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल तेवढं. स्वतःला वेळ. आता आपण जाऊया आणि एन्जॉय करूया. चला. तर मित्रांनो, आता आपण विरार स्टेशनला उतरलो आहे. तर पुढचा प्रवास आपण पहिल्यांदा चालत करणार आहोत. कारण की आपण सगळ्या गोष्टी पहिली जाणून घेतो जाताना. येताना रिक्षाने या कसं पण या चालेल, पण जाताना चालत गेलो की आपल्याला समजतं आपण कोणत्या रूटने चाललो आहे, हे आजूबाजूला काय आहे, त्या एरियामध्ये काय स्पेशल आहे किंवा तिथे काय भेटतं वगैरे सगळं आपल्याला समजतं. त्यामुळे जास्तीत जास्त चालत प्रवास करा जेवढं होईल. चला. इकडून जीव आणि मातेचं पण मंदिर दिसतं. आपण त्याचासुद्धा ब्लॉग बनवला आहे, पण तो टाकला नाही कारण की मित्रांनो तो ड्राफ्टमध्येच राहून गेला. तो व्हिडिओ माझ्या लक्षातच नाही राहिला आणि तो डिलीट झाला होता माझ्याकडून. तर परत मला तो एडिट करायला लागणार आहे आणि तो टाकणार आहे. तर तो व्हिडिओ शूट करून आम्हाला आता 1 वर्ष तर होत आलं आहे. मी टाकेल तो, त्यानंतर मग तुमच्यापर्यंत तो पोहोचेल व्हिडिओ. तर त्याला पण सपोर्ट द्या. आणि थोडेसे ब्लॉग कमी येतात, त्याचा पण रिझन तुम्हाला पुढे जाऊन सांगेल मी. तर तोपर्यंत बघत राहा. चला. तर मित्रांनो, आपण इथून उतरलो की लेफ्ट साईडला तुम्हाला पार्किंग दिसेल. ही पार्किंग इथून आपल्याला खाली जायचं. पहिले हा ब्रिज उतरून खाली जाऊया आणि त्याच्यापुढे तिथे आपण लोकेशन टाकणार आहे. कारण की आपण पण चुकायला नको त्याच्यामुळे. तर आपण पुढे निघू. आता प्रवास चालू करू. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता इथून आम्ही चालत चाललो आहे. तर तुम्हाला इथून सांगतो, इथून रिक्षासुद्धा भेटतात. तुम्ही रिक्षाने जावा किंवा तुम्हाला जर चालायची सवय असेल आमच्यासारखी, तुम्ही चालत पण जाऊ शकता किंवा पर्सनल व्हेकल असेल तुमची, ती पण घेऊन जाऊ शकता. चला, आता आपण प्रवास चालू करूया आनंदामध्ये. कारण गणपती बाप्पाचं दर्शन घेणं चालू आहे. आणि गणपती बाप्पा म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा विषय एकदम. त्यांचं नाव घेतलं तरी आपल्याला मन प्रसन्न होतं. तर आपण पहिल्यांदाच चाललो विरारमध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्या श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये.
तर आता जाऊया, दर्शन घेऊया आणि तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, इथून बघा समोरच विरार पोलीस. तर या गाडीवाल्या तर मित्रांनो इथं बघा समोरच विरार पोलीस स्टेशन आहे आणि इकडे भाजी मार्केट आहे मित्रांनो. इकडून आपल्याला सरळ सरळ जायचं आहे आणि सरळ रस्त्याने चालत गेलं की पुढे मी तुम्हाला सांगतो, कारण मी कंटू झाला उन्हामुळं. तर जाऊया आपण पुढे. चला. तर मित्रांनो या रस्त्याने सरळ आलात की तुम्हाला इथे बघा श्री मंदारेश्वर महागणपती मंदिर मिळेल. इकडून तुम्हाला इथे लेफ्ट मारला की इथून आपण सरळ रस्त्याने आतमध्ये जाणार आहोत. तर चला पुढचा प्रवास चालू करू. मित्रांनो आपल्याला थोडीशी भूक लागली तर आपण पुढे पहिले हॉटेल बघूया. आता सध्या पेरू घेतो आपण, पेरू खाऊया आणि मग जाऊया. तर थोडेसे फ्रूट्स वगैरे पण खात जाऊ मित्रांनो प्रवास करताना. हे काय ठेवलं भाई, खतरनाक आहे. आपण सरळ आल्यानंतर बघा इथून 2 रस्ते भेटतात. तर आपल्याला या रस्त्याने जायचे आतमध्ये. 2 रस्ते दिले. अरे गाड्या पण किती बाबा, काय सांगू तुम्हाला, रस्ता पण नाही दाखवतो. हे बघा इकडून नाही जायचं तुम्हाला, या रस्त्याने जायचं आहे. इथून सरळ गेलात की पुढे दाखवतो अजून डेस्टिनेशन, अजून पूर्ण राईट लेफ्ट काय मारायचं आहे. आणि ही मी जे दाखवतो आहे ते चालत येणाऱ्यांसाठी आहे, कारण की गाडी वगैरे असेल तर तुम्ही कसं पण येऊ शकता लांब गेलं तरी, पण चालत येणारे चालत गेले तर त्यांचा टाईम वेस्ट होतो आणि एनर्जी पण वेस्ट होते. त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो हा रस्ता. मित्रांनो आता आपल्याला फक्त सरळ सरळ स्ट्रेट चालत जायचं आहे. आता आपण इकडून आलो, इथून आपण मारला आहे राईट मित्रांनो. आणि इकडचा एरिया खूप शांत आणि मस्त आहे मित्रांनो, म्हणजे गाड्या वगैरे आहेत भरपूर, पण तसं बघायला गेलं तर मित्रांनो खूप शांत आहे. तर चला आपण पुढे जाऊया. चला. तर मित्रांनो आता आपण मंदिराजवळ पोहोचलो आहे आणि जसं आपलं नशीब आहे, तुम्हाला पण माहिती आहे सगळं एकदम आरामात होईल असं काहीच नाही. तर मंदिर बंद आहे पण होईल चालू थोड्या वेळाने. आता आपण बघूया, गेटपाशी जाऊन विचारू. आणि लांबूनच एवढं सुंदर दिसतं ना मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल, आता नाही दाखवणार. आपण बघूया सोडतायत का आतमध्ये. नाही सोडत तर जेव्हा टायमिंग असेल तोपर्यंत थांबू इथे. थोडंसं इकडे तिकडे पण फिरूया, बघूया, कारण की प्रत्येक प्लेस एक्सप्लोअर करायची असते. जिथे जाईल फक्त ज्या गोष्टीसाठी जाईल तेच नाही, तर बाकीच्या आजूबाजूच्या गोष्टी पण बघत जा. तर चला आपण पुढे जाऊया. तुम्हाला एक छोटीशी झलक दाखवतो मंदिराची बाहेरूनच. हे बघ किती सुंदर आहे मित्रांनो, खूप सुंदर आहे. तर आतमध्ये जाऊया आपण थोड्या वेळाने. मित्रांनो हा एंट्री गेट आहे, अजून तरी चालू नाही केलं आहे मंदिर, पण एंट्री गेटच इतकं सुंदर आहे मित्रांनो, खूप सुंदर वाटते. आणि हे आपलं मंदिर आहे बघा, तुम्हाला जवळ दाखवतो. किती सुंदर मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आणि बाजूचं वातावरण मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी. हे बघा बाजूने असं दिसतंय मंदिर मित्रांनो, खूप सुंदर आहे. तर आतमध्ये जाऊया आपण उघडल्यानंतर गेट. चला. तर मित्रांनो आपल्याला भूक लागलेली, तर मी विचार केला की मंदिर तर 5 वाजता उघडणार आहे, तोपर्यंत आपल्याला भूक लागली, कारण की सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. थोडं थोडंसं खाऊन घेऊया पहिले. तर आता मागितलं आहे व्हेज राईस, कारण की आपण मंदिरामध्ये चालू ना व्हेज शेजवान राईस मागवला आहे. तर खाऊया आणि मग पुढे 5 वाजेपर्यंत पुढे फोटो वगैरे पण काढू. थोडी इन्फॉर्मेशन पण सांगतो तुम्हाला, तर लास्टपर्यंत बनवून राहा. 1 hour later. तर मित्रांनो आत्ता 1 तास झाला मी थांबलो इथे बाहेर, अजून मंदिर उघडलेलं नाही, पाहू शकता तुम्ही. तर मंदिर उघडेल मग आपण जाऊया. मी वेट करतो आहे, पॉवर बँकला लावला आहे चार्जला फोन पण चार्ज होईल तोपर्यंत मंदिर पण उघडेल. आणि थोडासा कंटाळा पण आला आहे आता. तर आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. आणि तोंड बघा कसं झालं आहे मित्रांनो, बघा सकाळी येताना किती फ्रेश होतो आणि आता पूर्ण तोंड खराब झालं आहे. प्रवास लय बेकार असतो, लय बेकार. चला. तर मित्रांनो पाहू शकता या मंदिराचं उद्घाटन किती तारखेला झालं आहे. 14 फेब्रुवारी 2017ला झालं आहे मित्रांनो. हे इथे जसं लिहिलं आहे त्याप्रमाणे तर समजते 14 फेब्रुवारी 2017लाच हे इनॉग्रेशन झालं याचं. तर आता उघडेल थोड्या वेळाने मंदिर. मित्रांनो 5 वाजलेत आता आणि मंदिर उघडले फायनली. तर आपला मित्रांनो समोरच आपले गणपती वगैरे तुम्हाला दाखवते बघा.
तर मित्रांनो आतमध्ये फोटोज व्हिडिओज बिलकुल अलाउड नाहीत. पण गणपतीचं मंदिर मित्रांनो असं खरंच वाटतं की आपण दादरला जे आहे सिद्धिविनायक मंदिर तिथेच आलो आहे आपण. तर पाहू शकता तुम्ही, तुम्हाला बाजूने पण स्ट्रक्चर दाखवतो मी पूर्ण. हा बॅक साईड आहे मित्रांनो गणपती बाप्पाच्या मंदिराची आणि समोरून पण खूप सुंदर आहे. तर मागून बघून घ्या मित्रांनो, साईडने पण खूप सुंदर आहे. तर मित्रांनो आपण सकाळी 10:30 वाजता निघालेलो घरातून. आता वाजले 5:30 वाजून गेलेत मित्रांनो आणि खूप थकलेलो कारण की प्रवास, एवढी गर्दी, कारण की आज मेगा ब्लॉक होता इतका, तर त्याच्यामुळे इतकी गर्दी होती मित्रांनो. पण फायनली सर्व दुःख विसरायसाठी एक बाप्पाचा चेहराच काफी होता, तो आपल्याला दिसला. खूप सुंदर वाटलं मित्रांनो, एवढं सुंदर वाटलं ना, एकदम मन प्रसन्न झालं. आणि भरपूर गणपतींचे तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, म्हणजे बऱ्यापैकी गणपतींची सोड डाव्या साईडला असते, पण प्रत्येक सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाल तर तुम्हाला गणपतीची सोंड उजव्या साईडला दिसेल मित्रांनो. ही खासियत आहे आपल्या गणपती बाप्पाची. म्हणजे सर्व गणपती बाप्पा सेमच आहेत आपल्यासाठी, सर्व भक्ती एकच आहे. पण आज सिद्धिविनायक मंदिरामध्ये येऊन इतकं सुंदर वाटलं मित्रांनो. विरारमध्ये आम्ही आलो आहे, नवी मुंबईमधून सानपाडा, वाशी या एरियातून आम्ही आज आलो आहे विरारला, एवढा लांब गणपती बघण्यासाठी खास. तर तुम्ही पण नक्की या. अजून मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे गणपती बाप्पाबद्दल, तर तुम्ही लास्टपर्यंत बनवून राहा. आणि मंदिर पण एकदम सुंदर आहे मित्रांनो. बघितलं असं वाटतं वाव, खरं शांत एकदम. म्हणतात ना, आपली सनातन संस्कृती आपल्या मंदिरांना बघितल्यावरच खरी दिसून येते, की आपली मंदिरं बघितल्यानंतर आपल्याला मोटिवेशन भेटतं. तर आता आपण बाजूने मंदिर वगैरे पण तुम्हाला दाखवतो. मी बऱ्यापैकी वरतून पण दाखवलं आहे तुम्हाला, पण तिथे अलाउड नाही कारण की ते बोलले की आतमध्ये गणपती बाप्पाचे फोटो व्हिडिओ काढू शकत नाही तुम्ही, पण तुम्ही बाहेरून काढू शकता. तर बाहेरून आपण काढून घेऊ कारण की आपण पण रूल फॉलो करतो. तर चला आपण काढू, बघूया पुढे. चला, ही आहे गणपती बाप्पाच्या मंदिराची बॅक साईड मित्रांनो. इकडून व्ह्यू बघा किती सुंदर येतोय. इथे बाजूलाच बसायला तुम्हाला टेबल वगैरे पण आहे आणि ते बाजूला सुंदर वाटतंय मित्रांनो, कारण की आपले गणपती बाप्पा जिथे असतात तिथे प्रसन्नच वाटतं. आणि मंदिर पूर्ण साईडने जेवढं बघाल ना मित्रांनो, बघतच राहावं वाटतं. कारण की मंदिराची रचनाच अशी केली मित्रांनो की जेवढं आपण बघू तेवढं आपलं मन प्रसन्न होत राहतं. आणि किडे, बापरे बाप मित्रांनो, इतके किडे उडत आहेत ना आतमध्ये मंदिरामध्ये, एकसुद्धा जास्त किडा नाही, फक्त बऱ्यापैकी 10-15 असे उडताना दिसत आहेत आणि अचानक अंगावर येतात, बॅगवर बसत आहेत. पण बाहेर भरपूर आहेत किडे. बाहेर जास्त वेळ थांबूच नका. मी बोललो डायरेक्ट 5 वाजता या आणि मंदिरामध्ये या, वेट करू नका, कारण की आम्हाला माहीत नव्हतं, आम्ही इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला, तर 5 वाजताच या तुम्ही. तर मित्रांनो, आपण गणपती बाप्पाला नेहमी आपण हसऱ्या चेहऱ्याने बघितल्यानंतर आपल्याला सुख वाटतं मित्रांनो. गणपती बाप्पाकडे बघितल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटतं. तर आपले गणपती बाप्पा 14 विद्या आणि 64 कलांचे आधिपत्य म्हणून ओळखले जातात. आणि तो डायलॉग तो तुम्ही ऐकलंच असेल की स्वर्गात पण जे सुख नाही ते तुझ्या चरणाशी आहे. किती संकट येऊ दे बाप्पा, तुझ्या नावाचं समाधान आहे. खरंच आहे, गणपती बाप्पाचं नाव घेतल्या पूर्ण समाधानच वाटतं आपल्याला, की आपल्या मागे काय टेन्शनच नाही आहे. आपण एकदम स्वतःला एकदम सुखी व्यक्ती समजतो. त्यामुळे नेहमी आपल्या मुखामध्ये गणपती बाप्पाचं नाव असलं पाहिजे. आणि नक्की एकदा व्हिजिट करा, खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो. आणि विरारमध्ये आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस द्यायला विसरतो काय वेळेस, तर यावेळेस मी ट्राय करेल ॲड्रेस देईल. नाही दिला तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करा की तुम्हाला ॲड्रेस पाहिजे या मंदिराचा, तर मी तिकडे तुम्हाला ॲड्रेस देईल. तर आता तोपर्यंत आपण व्ह्यूची मजा घेऊया, चला. तर मित्रांनो, तुम्हाला गणपती बाप्पाचं मी मंदिर मागच्या साईडने दाखवलं होतं, पण पुढून मित्रांनो गणपती बाप्पाचं मंदिर किती सुंदर दिसते पाहू शकता तुम्ही. सुंदर आहे मित्रांनो व्ह्यूसुद्धा. आणि पूर्ण आपल्याला सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये आल्यासारखंच वाटतंय. तर नक्की एकदा व्हिजिट करा, चला. तर मित्रांनो, आपलं नशीब किती सुंदर आहे, रात्रीची लाईटसुद्धा लागली आहे आणि हा व्ह्यू आपल्याला बघायला भेटला आहे मित्रांनो. किती सुंदर वाटते पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर व्ह्यू आहे. तर चला आता आपण निघूया इथून. आणि दर्शन वगैरे पण खूप सुंदर झालं आहे आपलं. तर मंदिर रात्रीचं किती सुंदर दिसते लाईट लागल्यावर, पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे घरी आणि आपलं दर्शन खूप सुंदर झालं आहे मित्रांनो. ॲड्रेस दिला आहे, जाऊन नक्की चेक करा. तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा, खूप सुंदर मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिर. तर आमचं पूर्ण झालं आहे, तर आता आम्ही घरी जाईन आणि थोडासा आराम करेल, कारण की कंटिन्यू माझं शूट वगैरेमुळे मी खूप धावपळ केली मित्रांनो, त्यामुळे खूप थकलो आहे. तर आता जाऊया घरी आणि आपण आराम करूया. गणपती बाप्पा मोरया, चला.